तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर पंचविध कशा आहे कल्पनेची आपण दुसरी कल्पना पाहणार आहोत, ती म्हणजेच कल्पना. तर आपण कल्पना पाहूया. त्यालाच आपण पेस्ट म्हणतो. म्हणजे जसं की पावडरची आपण वगैरे पेस्ट करतो, औषधी वनस्पती द्रव्य जे असतात त्याला कुटून वाटून जी बारीक करून आपण त्याची पावडरद्वारे जशी पेस्ट करतो पाण्यात भिजून वगैरे, ते म्हणजेच त्याच्यावर काय LAQ किंवा SAQ हे एक्झाममध्ये हमखास दिसतात. समजा LAQ हे कल्कावर येऊ शकतो, पूर्ण प्रोसेसवर LAQ पडू शकतो, किंवा त्याच्या उपकल्पना किंवा त्याची एक्झाम्पलवर हे SAQ येऊ शकतो. तर त्याचा श्लोक पाहूया. द्रव्यात आद्र शिलापिष्टम शुष्कम वासजलम भवेत प्रक्षेप अवाप कल्कास्ते तन्मानम कर्षम समितम. ह्या श्लोकाचा आपण अर्थ पाहूया आता. वनस्पती औषधी द्रव्य कुटून वाटून बारीक एकजीव मृदू गोळा पातळ पेस्ट तयार करणे म्हणजेच कल्क होय. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की वनस्पती औषधी जे द्रव्य आहेत त्याला कुटायचं, एखाद्या म्हणजे खलवयंत्राद्वारे त्याला काय करायचं, कुटायचं. खलवयंत्रामध्ये त्या औषधी द्रव्याला कुठलं, त्याला वाटलं एकदम बारीक करायचं, त्याला एकदम पावडरसारखं बारीक करायचं, त्याला एकजीव करायचं, त्याचा गोळा बनवायचा. गोळा बनवला एकदम, त्याची म्हणजे गोळा बनवून त्याची म्हणजे पेस्ट तयार होते. पेस्ट तयार करणे म्हणजेच काय, कल्क होय. समजलं. पुन्हा नंतर आपण त्याची कृती पाहूया. कृतीमध्ये काय आहे त्याची, ओले ताजे वनस्पती द्रव्य आणून ते यंत्राच्या साहाय्याने कुटून बारीक ठेचून मृदू एकजीव करावे. म्हणजे काय करायचं, एखाद्या वनस्पतीवरून, समजा एखादी वनस्पती आहे, त्याची ताजी वनस्पतीचे द्रव्य काय करायचं, यंत्राद्वारे, म्हणजे समजा खलवयंत्र असेल किंवा मिक्सर वगैरे, ते यंत्राद्वारे काय करायचं, ते कुटायचं. त्याच्यामध्ये कुटून बारीक करायचं, एकदम बारीक करायचं पावडरसारखं, आणि त्याला काय करायचं, एकजीव करायचं. त्यालाच काय म्हणतो आपण, कल्क असे म्हणतो. सोपं आहे की नाही. ओले ताजे वनस्पती द्रव्याचं आपण हे आणली, ओली ताजी वनस्पती, त्याचे पत्र आणले किंवा तिची वनस्पतीची देठ आणलं वगैरे काही, हे एक्झाम्पल म्हणून सांगतोय. ते आणले समजा, त्याला एका यंत्राद्वारे म्हणजे मिक्सरमध्ये किंवा खलवयंत्राद्वारे काय करायचं, त्याच्यामध्ये कुटून ठेचून काय करायचं, एकजीव करायचं, आणि त्यालाच काय म्हणतात, कल्क असे म्हणतात. समजलं. पुन्हा नंतर आपण त्याची मात्रा पाहूया. ह्याच्यावर एखाद्या वेळेस MCQ विचारू शकतात. मात्रा किती आहे त्याची, नॉर्मली 1 कर्ष म्हणजेच किती, 10 ग्राम. 1 कर्ष म्हणजेच किती, 10 ग्राम. काय करायची, ही ओली वनस्पती असली तर, समजा एक ओली वनस्पती जर असली समजा, तर काय घ्यायची, 1 कर्ष 10 ग्राम त्याची मात्रा घ्यायची. पर्याय नाव त्याचे काय आहेत, प्रक्षेप आवाप. श्लोकमध्ये आपण पाहिलेलं आहे की द्रव्यात आद्र शिलापिष्टम शुष्कम वासजलम भवेत प्रक्षेप आवाप, हे त्याचे काय पर्याय नाव आहेत. काय आहेत, कल्कला पर्याय नाव कोणकोणते, प्रक्षेप आणि आवाप. ह्याच्यावर सुद्धा कधी कधी MCQ विचारला जाऊ शकतो. पुन्हा नंतरचा पॉईंट बघूया. वनस्पती द्रव्य शुष्क असेल, म्हणजे समजा पावडरसारखी असेल, म्हणजे कोरडी असेल वनस्पती, तर कसं त्याचं काय करायचं, द्रव्याचे भरड चूर्ण करावे व समभाग पाण्यात 6 ते 8 तास भिजवत ठेवायचे. समजा आता द्रव्य घेतलं, समजा औषधी द्रव्य घेतलं, तेवढंच काय करायचं, पाणीसुद्धा तेवढंच घ्यायचं, आणि त्याला काय करायचं, समभाग पाण्यामध्ये, म्हणजे तेवढं पाणी घ्यायचं. औषधी द्रव्य जेवढी घेतली तेवढंच पाणी घ्यायचं, ते 6 ते 8 तास भिजवत ठेवायचं. ओके. समजा एक्झाम्पल 10 ml वॉटर घेतलेलं असेल, समजा 10 ग्राम द्रव्य भरड चूरणसुद्धा घ्यायचं, ते समभाग प्रमाणात घेतलं, त्याला भिजवत ठेवलं 6 ते 8 तास. पुन्हा सेकंड पॉईंट बघूया. नंतर पाणी शोषणे संपल्यावर द्रव्य पाट्यावर घेऊन पाट्यावर वंट्याच्या साहाय्याने वाटून बारीक एकजीव मृदू करावे. नंतर समजा पाणी आटलं, समजा शोषण झालं त्याचं, पाण्याचं म्हणजे आटलं, ह्याच्यामध्ये जे भिजत ठेवलेलं होतं त्याचे आटलं पाणी आटल्यावर काय करायचं, पाटावर वंट्यावर काय करायचं, ते पाट्यावर वंट्याच्या साहाय्यानं काय करायचं, त्याला ठेचून वगैरे काय करायचं, बारीक एकजीव मृदू करायचं. पुन्हा त्याची मात्रा किती आहे, 2 तोळे. किती आहे, 2 तोळे. आपण काय केली होती, शुष्क द्रव्याची मात्रा किती आहे, 2 तोळे. शुष्क द्रव्याची मात्रा किती आहे, 2 तोळे. आणि ओल्या वनस्पतीची मात्रा म्हणजे आर्द्र द्रव्याची मात्रा किती घेतली होती, 1 कर्ष. ही आर्द्रची झाली, असं कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. 1 कर्ष म्हणजेच किती, 10 ग्राम. प्रक्षेपद्रव्य व मात्रा बघू आपण आता. प्रक्षेपद्रव्य म्हणजे काय, आपण जे वरून टाकतो प्रक्षेपद्रव्य व त्याची मात्रा काय, कल्कासह मध घृत तेल द्यावयाचे असेल तर कल्काच्या दुप्पट घ्यायचं आहे. कल्काच्या दुप्पट घ्यायचे म्हणजे समजा कल्कासोबत जर आपल्याला मध घृत आणि तेल द्यायचं असेल समजा, तर काय करायचं, कल्काच्या दुप्पट काय घ्यायचे, मध घृत तेल द्यायचं आहे, कल्काच्या दुप्पट द्यायचं आहे. पुन्हा नंतर दुसरा पॉईंट आहे, गुळ साखर कल्काच्या बरोबर द्यायचं. गुळ आणि साखर काय करायचं, कल्काच्या बरोबर द्यायचं, आणि मध घृत तेल हे काय करायच्या, कल्काच्या दुप्पट द्यायचं. पुन्हा नंतर स्वरस दूध गोमूत्र हे कल्काच्या 4 पट द्यायचं आहे. कल्काच्या 4 पट काय द्यायचं, स्वरस दूध आणि गोमूत्र हे कल्काच्या 4 पट द्यायचे. पुन्हा नंतर आपण कल्काचे गुणधर्म बघू. पहिला पॉईंट आहे, फार काळ टिकत नाही. ते काय करतं, ते जास्त काळ टिकत नाही.
फार टाईम टिकत नाही. कल्क प्रत्येक वेळी ताजा तयार करून वापरायचा. म्हणजे ताज्या वनस्पती द्रव्य हे जास्त काळ टिकत नसल्यामुळं काय करायचं, तो ताजाच वापरायचा आहे. पुन्हा नंतर स्वरसापेक्षा हे लघु असते. स्वरस काय आहे, ह्याच्यापेक्षा गुरु आहे, आणि हे काय स्वरसापेक्षा काय लघु आहे. आता पुढची जी आपण कल्पना पाहणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये, क्वाथ ही त्याच्यापेक्षा लघु आहे. पुन्हा तिसरा पॉईंट आहे, पृथ्वी व जल गुणभूविष्ठ आहे. ह्याच्यामध्ये आपण पेस्ट तयार करवलो ना, त्याच्यामुळं काय पेस्ट तयार करायला त्याच्यामध्ये पाणी टाकायलो आहे, म्हणजेच काय आहे, पृथ्वी आणि जल गुण भूविष्ठ आहे. पुन्हा त्याचा उपयोग कशावर होतो पाहूया. कल्काचा आभ्यंतर उपयोगासाठी, बाह्यंतर आणि औषधी निर्माणातील उपयोगासाठी होत आहे. आभ्यंतर म्हणजे ओरली सुद्धा आपण घेऊ शकतो शरीरामध्ये. पुन्हा बाह्य म्हणजे समजा जखमा वगैरे काही झाले, वर्ण झाला असेल, जखम झाली असेल, बाह्यंतर उपयोगासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो आणि औषधी निर्माणासाठी सुद्धा उपयोग होतो. पुन्हा नंतर आपण आभ्यंतर उपयोग बघू त्याचा. आभ्यंतर काय, लसूण कल्क घ्यायचा, सोललेला लसूण घ्यायचा, लसूणाचा पेस्ट आपण वापरतो ह्याच्यामध्ये भाजीमध्ये वगैरे. लसूणाचं कल्क घेतलं, पेस्ट घेतलं, तीळ तेल द्विगुण मात्रेमध्ये द्यायचं आणि तो कुठं उपयोगी होतो, वातवादीमध्ये उपयुक्त आहे. काय, लसूण कल्क किंवा तीळ तेल द्विगुण मात्रेमध्ये घेतल्यानंतर काय वातवादीमध्ये तो उपयुक्त आहे. पुन्हा नंतर अपामार्ग कल्क, हे लसूण कल्क झाला. आता अपामार्ग कल्क. अपामार्ग कल्क हे कुठं उपयोगात येतो, रक्तारशात उपयोगात होतो. रक्तारशात उपयोगी होतो. MCQ विचारला जाऊ शकतो कधी कधी. पुन्हा नंतर बाह्यंतर उपयोग बघू. हे काय झाले, आभ्यंतर उपयोग झाले, लसूण कल्क आणि अपामार्ग कल्क. पुन्हा नंतर बाह्य कल्क उपयोगमध्ये काय, निंबकल्क हे काही वर्णचिकित्सेवर वापरतात. निंबाची पानं तोडून आपण अगोदरचे माणसं काय करायचे, निंबाची पानं तोडायचे, पुन्हा त्याचं ते दगडावर ठेचायचे, त्याला बारीक एकजीव करून ती जी पेस्ट जिथं जखम झाली तिथं लावत होते अगोदरचे माणसं. जसं की आता ते वर्णचिकित्सेमध्ये म्हणजे दुखापत वगैरे कुठे झाली असेल, वर्ण आला असेल, हे काय लिंबाचं पेस्ट लावायचं. पुन्हा नंतर पुनर्नवा किंवा हरिद्रा कल्क कुठं वापरायचं, शोध चिकित्सेत. म्हणजे कुठं सूज वगैरे झाली असेल, फोड वगैरे आला असेल तर तिथं काय शोध चिकित्सेमध्ये पुनर्नवा हरिद्रा कल्क वापरला जाऊ शकतो. निंबकल्क आणि पुनर्नवा हरिद्रा कल्क पाहिलेला आपण हे बाह्यंतर उपयोगासाठी. आणि आभ्यंतर उपयोगासाठी काय पाहिलं होतं, लसूण कल्क, अपामार्ग कल्क पाहिला होता. पुन्हा नंतर तिसरा पॉईंट आहे, औषधी निर्माणात उपयोग होतो ह्याचा. भेषज कल्पनेमध्ये औषधी निर्माणासाठी त्याचा उपयोग होतो. पुन्हा नंतर निंबकल्क हे शोधन तेलामध्ये उपयोग केला जातो ह्याचा. आणि कुष्मांडा अवलेहामध्ये ह्याचा उपयोग केला जातो. पुन्हा नंतर रसशास्त्रामध्ये काय, पारद शोधण्यासाठी लसूण कल्क दिला जातो. लक्षातच ठेवायचं आहे, रसशास्त्रामध्ये पारद शोधण्यासाठी लसूण कल्क दिला जातो मित्रांनो. पुन्हा नंतर आमयुग प्रयोग बघू ह्याचा. आमयुग प्रयोग काय, लसूण कल्क प्लस गुळ समभाग कल्क हे वृक्षदंशावर उपयुक्त बाह्य उपयोगासाठी आहे. म्हणजे समजा विंचू वगैरे चावला असेल, आपल्याला डंक मारला असेल विंचूनी, वृश्चिक दंशावर उपयुक्त आहे. काय, लसूण कल्क किंवा त्याचा गुळ समभाग कल्क, म्हणजे गुळ त्याच्या समान भागेत घेऊन जे वापरला जातो तो वृश्चिक दंशावर उपयुक्त आहे बाह्य प्रयोगासाठी. पुन्हा नंतर चंदन कल्कलेप, म्हणजे आपण चंदनाची पावडर पेस्ट जे लावतो आपण, म्हणजे आपल्या मुलायम राहण्यासाठी, आपल्या तोंड मुलायम राहण्यासाठी, आपले शरीर मुलायम राहण्यासाठी काय चंदनाचा लेप वापरतो पहा. ते कशासाठी, हस्तपाद दाह किंवा शिरदाह, म्हणजे हातपायाची जर जळजळाट किंवा हे होत असेल तुम्हाला, म्हणजे दाह होत असेल तर काय चंदनाचा कल्क वापरला जातो. पुन्हा नंतर शुंठी कल्क. शुंठी कल्क कशावर, अतिसारावर वापरला जातो. शुंठी कल्क कशावर, अतिसारावर वापरला जात आहे. चंदन कल्क लेप कुठं वापरला जात होता, हस्तपाददाह किंवा शिरोदाह. शुंठी कल्क अतिसारावर वापरला जातो मित्रांनो. पुन्हा नंतर याचा सिद्धांत काय, हे पेशन हे सिद्धांत आहे त्याचा. पेशन म्हणजे काय, एखाद्या पाट्यावर वंट्यावर काय करतो आपण, एकदम म्हणजे त्याचं पेशन म्हणजे कर्षण करणं, त्याचं म्हणजे एकदम रगडून किंवा त्याला हे करून कर्षण करून त्याचं म्हणजे ठेचून वगैरे जे हे करतो ना आपण, त्यालाच म्हणजे पेशन असे म्हणतात. पुन्हा नंतर स्मॉल स्केल प्रोडक्शनवर काय, मिक्सरमध्ये सुद्धा हे कुटून वाटून वगैरे मिक्स करून त्याचं पेस्ट तयार करू शकतो स्मॉल स्केलवर. आणि लार्ज स्केल जास्त ह्याच्यावर काय करतो, लार्ज स्केल प्रोडक्शन जर असेल तर ॲटोमॅटिक स्केल मेकिंग मशीन आहे, म्हणजे ज्या ऑटोमॅटिकच्या मशीन असतात मोठमोठ्या त्याच्यामध्ये टाकून सुद्धा आपण ते लार्ज स्केल प्रोडक्शनवर वनस्पती द्रव्याचं हे करू शकतो. पुन्हा नंतर सिद्धी लक्षण काय, त्या द्रव्याचा कल्क बनवला आहे, ज्या द्रव्याचा कल्क बनवला आहे त्या द्रव्याचा गंध, वर्ण, रस कल्कास प्राप्त झाला पाहिजे. म्हणजे त्यांनी म्हटलं आहे की समजा एखादी औषधी वनस्पती घेतली, त्या द्रव्याचा कल्क जर एखादी पेस्ट असेल, ते पेस्ट बनवलेली असेल तर त्याच द्रव्याचा गंध म्हणजे स्मेल वगैरे, त्याचा वर्ण तो कसा दिसतोय, त्याचा रस कसा आहे, तर त्या कल्काचा त्याच द्रव्याचा हे प्राप्त झाला पाहिजे. पुन्हा नंतर सवीर्यता अवधी काय, सद्य उपयोग आहे, लगेच्या लगे वापरायचा आहे, ताजा वापरावा लागतो, लगेच्या लगे
वापरावा लागतो. पुन्हा नंतर स्टोरेज कसं केलं जातं, त्याचं बनवल्यानंतर लगेच उपयोग. आत्ताच म्हणलं मी, स्टोरेज कसं बनवल्यानंतर काय लगेचच्या लगे उपयोग आणायचं, त्याला सद्उपयोग आहे ह्याचा. पुन्हा नंतर उदाहरण म्हणून काय घ्यायचं, निंबकल्क, रसोनकल्क ह्यांचे जे पेस्ट असतात ते लगेचच्या लगे ताजे वापरले जातात. हे फार काळ टिकत नाही म्हणून. आता मॉडर्न ॲस्पेक्टनुसार काय आहे, चटणी असेल, सॉस असेल, केचप असेल, म्हणजे टोमॅटोचे जे स्केचअप वगैरे आपण खातो, सॉस वगैरे, चटणी, हे कल्पनाचे आधुनिक स्वरूप मानले जाऊ शकतात. म्हणजे हे मॉडर्ननुसार हे आधुनिक स्वरूप मानले जाऊ शकतात त्याचे. पुन्हा नंतर निंबकल्क पाहू. ह्याचं घटकद्रव्य काय, औषधी द्रव्य म्हणून घ्यायची. आर्द्र निंबपत्र घ्यायचे. म्हणजे निंबपत्र म्हणजे काय, निंबाची जी झाडाची पानं असतात ते घ्यायचे, त्याला धुवून वगैरे घ्यायचं. समजा धुवून वगैरे चांगल्या पाण्याने धुवून घ्यायचं. यंत्र काय, खलवयंत्र म्हणून वापरलं जातं. काय, खलवयंत्र वापरलं जातं. निर्माणविधी काय, निंबपत्र स्वच्छ धुवून घ्यायची. निंबाची जी पानं तोडून आणलेली आहेत आपण, ती निंबाची पानं काय करायची, चांगल्या स्वच्छ पाण्याने त्याला धुवून घ्यायचं. धुवून घेतलं, खलवयंत्राच्या साहाय्याने कल्क बनवून घ्यायचा. म्हणजे खलवयंत्रामध्ये काय करायचं, त्याला कुटून वाटून त्या पानांना काय करायचं, एकदम त्याची पेस्ट बनवून टाकायची. झाला तो कल्क तयार. तो कसं मऊ मृदू होईपर्यंत त्याला वाटायचं, एकदम बारीक करायचं त्याला मऊ मृदू होईपर्यंत. पुन्हा नंतर काय, त्याचा उपयोग कशावर होतो निंबकल्काचा, बाह्यंतर उपयोग कशासाठी, वर्णकुष्ठ म्हणजे एखादी जखम वगैरे झाली असेल, पायाला हातपायाला वगैरे जखम वगैरे झाली असेल, त्याच्यावर निंबाचा आपण काय करतो, ते पेस्ट वगैरे लावतो. बाह्य उपयोग कुष्ठावर उपयोग होतो. पुन्हा नंतर आभ्यंतर उपयोगासाठी वमन वगैरे, उलटी वगैरे जे होते, आभ्यंतर वमन, कुष्ठ, पित्तज्व्याधीमध्ये काय होतो, आभ्यंतर उपयोगासाठी निंबाचा कल्काचा उपयोग होतो. ओके. पुन्हा ह्याची मात्रा किती आहे, 10 ग्राम. किती मित्रांनो, 10 ग्राम. अनुपान म्हणून काय, पाणी द्यायचं, म्हणजे जल द्यायचं. पुन्हा नंतर निंबकल्क झाला. आता सेकंड बघूया आपण रसोनकल्क कसं, त्याची घटकद्रव्य काय येतात, सेमच प्रोसिजर आहे. आता आपण समजा घरी असलो तर आई आपल्याला कधी कधी म्हणते की बाबा मला लसूण सोलून दे बरं पिंट्या, लसूण सोलून दे बरं असं म्हणते कधी कधी. तरी काय, सोललेलं लसूण घ्यायचं. सोललं आपण लसूण सोडलं. निर्माणविधीमध्ये काय, सोललेलं लसूण घेतलं. पुन्हा नंतर काय केलं, त्याला पाटा किंवा खलवयंत्राद्वारे बारीक मृदू एकजीव होईपर्यंत वाटावा. म्हणजे समजा एखाद्या मिक्सरमध्ये किंवा खलवयंत्रामध्ये काय, त्याला एकदम पेस्ट केली त्याची. आपण भाजी वगैरे ह्याच्यासाठी उपयोग करतो. पुन्हा नंतर काय उपयोग काय ह्याचा, वातरोगावर किंवा विषमज्वरावर वातरोगावर किंवा विषमज्वरावर काय रसोनकल्कचा उपयोग होतो. मात्रा किती, 10 ग्राम. अनुपान म्हणून काय, तीळ तेल 20 ml. ओके. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. आपण ह्याची चूर्ण कल्पना जी आहे, ही उपकल्पना आहे कल्काची. आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवणार ह्याच्यावर सगळ्यावर उपकल्पनेवर. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू.